एअर इंडियाची इमारत आता राज्य सरकारच्या मालकीची झालेली आहे आणि तसा पोस्टर जो आहे तो राज्य सरकारच्या वतीनं मालकी हक्क मिळाल्यानंतर लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र शासनचा बोर्ड जो आहे तो या एअर इंडियाच्या इमारतीला लावलेला आपल्याला दिसून येते। मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या इमारतीचं हस्तांतरण जे आहे ते राज्य सरकारकडे करण्यात आलं होतं आणि हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो 1600 कोटीचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यानंतर हे हस्तांतरण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा बोर्ड जो आहे तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतोय। मंत्रालयीन इमारत जी आहे यामध्ये थोड्याच दिवसामध्ये सुरू होईल, याचं स्ट्रक्चर ऑडिट होईल। कशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर ऑडिट झाल्यानंतर कशा पद्धतीने नियोजन मंत्रालयाच्या कार्यालयांचं करायचं या सगळ्याच्या बैठका होतील, या सगळ्याचा स्ट्रक्चर तयार होईल आणि त्यानंतर या ठिकाणी नूतनीकरण झाल्यानंतर या ठिकाणी मंत्रालयातला कारभार जो आहे तो सुरू होणार आहे। आणि त्याआधी आपण जर पाहिलं तर जे हस्तांतरण राज्य सरकारकडे या संपूर्ण इमारतीचं झालं आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं मालकी हक्क त्यांना स्वतःला या इमारतीचा राज्य सरकारला मिळाला आणि तसा बोर्ड जो आहे महाराष्ट्र शासनाच्या या इमारतीला लावण्यात आलेला पाहायला मिळतो। याआधी एअर इंडिया असं मोठं नाव जे आहे ते या पोस्टरवर नेहमी आपल्याला पाहायला मिळत होतं, परंतु आता मात्र महाराष्ट्र शासन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असा बोर्ड जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे। आणि कारण त्याचं तसंच आहे, कारण ही इमारत आता एअर इंडियाकडून हस्तांतरित जे आहे ते राज्य सरकारकडे झालेला आहे। मालकी हक्क जो आहे तो आता महाराष्ट्र शासनाचा असणार आहे आणि या ठिकाणी नव्यानं मंत्रालय जे आहे ते सुरू होईल। काही दिवसात याचं काम सुरू होईल। काम संपल्यानंतर मंत्रालयाचा कारभार जो आहे तो या इमारतीमधून हाकला जाईल। कॅमेरामॅन रोहन पवारचा विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।